धुळ्यातून आहे। धुळ्यातील पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला पावसामुळे फटका बसला। मैदान ओलं झालं, त्याच्यामुळे धावण्याची स्पर्धा पुढे ढकलण्याची वेळ आली आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत तरी ही स्पर्धा घेतली जाणार नाहीये। 3 नंतर मैदानी चाचणी स्पर्धा घेतली जाऊ शकते। पावसाचा फटका बसलेला आहे पोलीस भरतीच्या या मैदानी चाचणीला। धुळे जिल्हा पोलीस दलात 57 जागांसाठी भरती होत आहे। कालपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे। 5 दिवस ही मैदानी चाचणी सुरू राहणार आहे। मात्र काल आलेल्या दमदार पावसामुळे या ठिकाणी पोलीस कवायत मैदान हे पूर्णपणे ओलं झालेलं आहे। त्यामुळे धावण्याची स्पर्धा जी आहे ती रद्द करण्याची वेळ पोलीस प्रशासनावरती आलेली आहे। सध्या ग्राउंड ओलं असल्यामुळे दुपारी 3 वाजेनंतर या स्पर्धा होतील असं या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। तोपर्यंत आज जे विद्यार्थी आले होते त्यांची पात्रता फॉर्म असतील ते तपासले जात आहेत। तसेच उंची व छाती मोजण्याचं काम या ठिकाणी पोलीस मैदानावर सुरू आहे। मात्र 100 मीटर व 1600 मीटर धावण्याची जी स्पर्धा असते ती रद्द करण्याची वेळ पोलीस प्रशासनावरती या ठिकाणी आलेली आहे। पावसाळ्यात मैदानी चाचणी घेऊ नका असं यापूर्वीच विद्यार्थ्यांकडून जोरदार मागणी होत होती। विद्यार्थ्यांचा तीव्र आक्षेप मैदानी चाचणीला पावसाळ्यामध्ये होता। मात्र हे सर्व आक्षेप झुगारून राज्यभरात पोलीस भरती होत आहे। मात्र पावसाळ्यात ही मैदानी चाचणी स्पर्धा घेतल्याचा फटका आता कुठेतरी बसताना दिसून येत आहे। या ठिकाणी 100 मीटर असेल, 1600 मीटर असेल, तसेच गोळाफेक हे 3 वाजेनंतर होईल असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। कॅमेरामन प्रदीप राजपूतसह भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज।